स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहात स्टार 9 मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी। आंदोलनात सहभागी झालेल्या खालील प्रमुख नेत्यांसह इतर 200 ते 250 कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर जमाव जमवून हायवेवरील वाहने अडवून लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्यांच्या सार्वजनिक कामात अटकाव केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। देवदत्त जयवंतराव निकम, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नागापूर, अरुण गोविंदराव गिरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मेंगडेवाडी, रवी जनार्दन वळसे निरगुडसर, पूजा निलेश वळसे महिला आघाडी तालुका अध्यक्ष शरद पवार पक्ष निरगुडसर, सुरेश लक्ष्मण भोर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे अवसरी खुर्द भोरवाडी, विशाल जालिंदर वाबडे तालुका युवकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष खडकी, रमेश शिवाजी येवले उद्योजक गंगापूर खुर्द, नित्यानंद भीमसेन येवले पुणे जिल्हा संघटक शिंदे पक्ष गंगापूर खुर्द, दत्तात्रय दशरथ गांजाळे माजी सरपंच मनसर, प्रभाकर गोपाळा बांगर जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना मनसर, अजित शरद चव्हाण तालुका उपाध्यक्ष शिवसेना शिंदे पक्ष अवसरी बुद्रुक, दीपक गंगाराम पोखरकर सरपंच पिंपळगाव, भाऊसाहेब सावंत पारगाव तर्फे खेड, सुभाष पोकळे माजी पंचायत समिती सदस्य कवठे एमाई तालुका शिरूर, दामू अण्णा घोडे टाकळी हाजी, नरेश सीताराम ढोमे पिंपरखेड, शरद रोहिदास बोंबे पिंपरखेड, सचिन बाळू बोंबे पिंपरखेड, भोलानाथ लक्ष्मण पडवळ संविदने, किरण शांताराम ढोबळे पारगाव, दिलीप नथू वाळुंज लोणी, निलेश भीमसेन वळसे निरगुडसर, विकास विलास गायकवाड पोंदेवाडी, कुणाल शिवाजी बानखिले मनसर, धोंडीभाऊ भोर वळती, संपत बाळासाहेब बानखिले, जयेश भालेराव मनसर, वनाजी बजरंग बांगर पिंपळगाव, राजेंद्र विठ्ठल दाभाडे पिंपरखेड, विकास देवराम वरे पिंपरखेड, सौरभ उर्फ वैभव संभाजी पोखरकर वडगाव काशिंबे या सर्वांनी पुणे नाशिक महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही लेनवर वाहतूक थांबवून आंदोलन केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे।